बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी पुण्यातून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 43,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पुण्यातील एकता नगर परिसराला पुराचा फटका बसला। एकता नगरमधल्या बहुतांश इमारतींच्या बेसमेंट आणि पार्किंगमध्ये पाणी शिरलंय। खरं तर एकता नगरमध्ये पाणी शिरू नये यासाठी नदीच्या काठालगत मातीचा बांध घातला होता, मात्र पाण्याच्या प्रचंड वेगामुळे मातीचा बांध फुटून पाणी एकता नगरमध्ये शिरलंय। धरणातून विसर्ग वाढवल्यास एकता नगरमधली स्थिती आणखी बिकट होऊ शकते। तो बांध आहे जो फुटला आणि त्यानंतर सगळं पाणी एकता नगरमध्ये शिरलं। प्रशासनाकडून सतर्कतेचं सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे। सकाळपासूनच इथं प्रशासनाची काही पथकं दाखल होती। दरम्यान पाणी शिरल्यानंतर पाण्याची पातळी एकता नगरमधल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढायला लागली, त्यामुळे काही वाहनं पाण्याखाली गेली। प्रशासनाकडून वेगानं नागरिकांचं बचाव कार्यही सुरू करण्यात आलं। काही नागरिकांनी स्वतःहून सुरक्षित ठिकाण गाठलं, तर ज्यांना हे शक्य नव्हतं त्यांच्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान एकता नगरमधील काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाल्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे। एकता नगरमध्ये पाणी शिरू लागताच प्रशासनाकडून सातत्यानं सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। पुणे महानगरपालिकेच्या सह आयुक्तांनी स्वतः तिथं जात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं, तसंच सातत्यानं तिथं सायरन वाजत राहिले। हे खडकवासला धरणातून 43,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याच्यातून विसर्ग सुरू झाल्यानंतर एकता नगरमध्ये पाणी शिरू नये म्हणून तात्पुरता एक मातीचा बांध बांधण्यात आला होता, मात्र पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा दाब इतका वाढला की मातीचा हा बांध सुद्धा फुटला आणि त्यानंतर एकता नगरमध्ये पाणी शिरू लागलं। पाणी शिरल्यामुळे अनेक वाहनं पाण्याखाली गेली, दुकानांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे आता नागरिकांचं बचाव कार्य केलं जातं आहे। अनेक नागरिकांनी स्वतःहून सुरक्षित ठिकाण गाठलेलं आहे, काहींनी स्वतःच्या नातेवाईकांकडे आसरा घेतलेला आहे, तर दुकानातील सामानासह वाहन चालकांची वाहन वाचवण्यासाठी सुद्धा एकच धडपड पाहायला मिळाली। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे इमारतींना पुराचा फटका बसलेला आहे। विशेषतः पुण्यातील एकता नगरमध्ये पुराचं पाणी शिरलंय। तिथल्या स्थानिकांच्या मते दरवर्षीच हा पुराचा त्रास सहन करावा लागतो। दरम्यान प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन सातत्यानं करण्यात आलं। दरम्यान याबाबत अधिक माहिती घेऊया, सध्या तिथं काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया एकता नगरमध्ये। तिथं आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे उपस्थित आहेत। अजिंक्य, सध्या काय परिस्थिती आहे एकता नगरमध्ये? हेमाली, दुपारी 3 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 43,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि जी परिस्थिती आहे ती मी सध्या दाखवतोय। मोठ्या प्रमाणात अद्याप देखील एकता नगरमध्ये पाणी शिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि स्थानिक नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, यांना या ठिकाणाहून आता बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती अग्निशमन दलाने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी बोट दाखल झालेले आहे, प्रत्येक सोसायटीमध्ये बोट जाते आणि वरचे जे नागरिक अडकलेले आहेत, ज्यांना घरातून बाहेर पडायचं आहे, त्यांना सगळ्यांना हे नागरिक जे आहेत ते बाहेर घेऊन येत आहेत। अग्निशामक दलाचे जवान बाहेर घेऊन येत आहेत आणि सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत। माझ्या पाठीमागं मी दृश्य दाखवतोय की शाळा सुटलेली आहे आणि एक वडील जे आहेत ते आपल्या बाळाला खांद्यावर घेऊन आता घराच्या दिशेने निघालेले आहेत, कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साठलेलं आहे। अनेक वाहनं जी आहेत ते या पाण्यात बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पार्किंगची जी जागा, पार्किंगचा जो फ्लोअर आहे तो पूर्णपणे आत्ता बुडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या भागातील सगळ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे आणि पहिल्या मजल्यावर ग्राउंड फ्लोअरला जी दुकानं आहेत त्या सगळी दुकानं जी आहेत ती आता पाण्याखाली असल्याचं आत्ता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। नागरिकांना तात्काळ या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। अजून देखील ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि रात्री उशिरा देखील ही जी प्रक्रिया आहे ती चालू राहील। ज्या नागरिकांना आपल्या घरातच थांबायचं आहे अशा नागरिकांना त्यांच्या घरात अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा केला जाईल असं देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय। खरं तर एकता नगर असेल किंवा या भागातील अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाण्याची परिस्थिती आहे आणि
खूप भयावह परिस्थिती म्हणावी लागेल, कारण की मोठ्या वेगाने थेट नदीपात्रातलं पाणी जे आहे ते या एकता नगरीमध्ये शिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि बिल्डिंगचे तळमजले जे आहेत, जे पार्किंग आहे ते पूर्णपणे सध्या बुडालेलं आहे. स्थानिक नागरिक देखील आपण पाठीमागं पाहतोय, त्या रशीच्या साह्याने जी बोट नागरिकांना घेण्यासाठी गेलेली आहे, स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी मदत करतायत. काका, कुठं राहिलाय तुम्ही? काय आम्ही याच्या मागच्या साईडला राहिलाय. हां, दरवर्षीच अशी परिस्थिती? दरवर्षी आता तुम्ही अग्निशमन दलाच्या जवानांना देखील या ठिकाणी मदत करताय? दरवेळेस मदत करतो, आमचं कामच आहे. आणि मागच्या वेळेस काय दोन शिंदे सरकार होतं, तर शिंदे सरकारने आश्वासन दिलं होतं की बाबा इथं उभा राहिले स्टेजवरती आणि आश्वासन दिलं की हे पूर्ण पुनर्वसन करणार, पण पुनर्वसन तर काय झालं नाही. आणि त्यावेळेस जे काय नुकसान झालं लोकांचं, त्यांचे अर्धवट पंचनामे आणि आश्वासनं दिली गेली. ह्यावेळेस पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे हे दरवेळेस कित्ता व्हायचा. आणि आता तुम्ही याच भागात राहिला आहे, नेमके काय कशामुळे ही पूर परिस्थिती होत असते? कारण की काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की नदीच्या क्षेत्रात ही सगळी घरं असल्यामुळे पाणी शिरतं. कसं आहे माहिती आहे का, यांनी त्यावेळेस मग परमिशनच द्यायला नव्हती पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यावेळी परमिशन दिली. हो, परमिशन द्यायला नव्हती पाहिजे. आणि हे जे जिथवर रेड मार्क आहे तिथवर तरी द्यायला नव्हती पाहिजे. आता दिली तर मग त्यांचं पण काम आहे ना. तुम्ही याच भागात आहे, नेमकी पूररेषा कुठं आहे? पूररेषा आता इथनं जवळजवळ आहे ना, ते श्रेया संकुल वगैरे जे कमीत कमी 70 मीटर पुढे, जास्त त्याच्या पुढे आहे. आणि तरी देखील पूररेषात ही सगळी घरं बांधली गेली हो, पण ते त्यावेळेस परमिशन दिली होती ना पालिकेने परमिशन. आता पालिका टॅक्स पण घेते, सरकार टॅक्स घेते सगळ्या गोष्टीचा, तर मग त्यांची जबाबदारी आहे की नाही. काय आता दरवेळेस तुम्ही पाहताय की या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पाणी शिरत असतं, काय उपाययोजना नेमक्या झाल्या पाहिजेत, काय वाटतं? उपाययोजना काय, त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाबा ही जी भिंत वगैरे बांधून देतो, ते आता आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांवर राशीद पण घेतलं. म्हणजे बोलले देखील त्यांना की ही जी भिंत बांधायची वगैरे होती ती तर काही झालीच नाही, मग ही परिस्थिती झालीच नसते. आता ती जो मातीचा बांध जो घातला होता तो फुटला आणि अचानकपणे हे सगळं पाणी अचानकपणे झालं. मातीचा जो बांध फुटला होता, त्यामुळे ही पाण्याची पूर परिस्थिती झालेली परत. आणि हेच नाही की ह्याच्या मागे विठ्ठलनगरमध्ये पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे आपण फक्त इथलंच बघतोय, इथलं नाही, पण ह्या ज्या सोसायट्यांच्या मागे पण आतमध्ये पाणी गेलेलं आहे, भरपूर पाणी. नक्कीच. आणि किती लोकांच्या घरात, दुकानांमध्ये साधारण पाणी शिरले? भरपूर, जेवढे ग्राउंड फ्लोअरला दुकानं वगैरे आहेत, काय इस्त्रीची दुकानं आहेत, काय मेडिकल आहेत, काय ह्याचे किराणा मालाची दुकानं आहेत, सगळ्यांचं नुकसान हे दरवेळेस होतच आहे. नक्कीच. हे स्थानिक नागरिक आहेत, अग्निशमन दलातील जे जवान या ठिकाणी बचाव कार्यासाठी आलेले आहेत, त्यांना ते मदत करत आहेत. मात्र ते सांगतायत की दरवर्षीचीच अशी परिस्थिती होती. खरं तर यापूर्वी देखील या नदीला सुरक्षा भिंत असावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली होती. आत्ता देखील आपण पाहतोय की लहान मुलाला सोबत घेऊन, लहान मुलांना डोक्यावर घेऊन अक्षरशः या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर पडत आहेत आणि सुरक्षित स्थळी जात आहेत. आता जो खरं तर पुढील 24 तास देखील हवामान विभागाने जवळपास रेड अलर्ट दिलेला आहे घाटमाथ्याला, आणि पुणे शहराला देखील येलो अलर्ट आहे. त्यामुळे पुणे शहरात असेल किंवा घाटमाथा, धरण साखळी परिसर या भागामध्ये पुढील 24 तास मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा एक अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडत राहिला घाटमाथ्यावर आणि धरण परिसरात, तर विसर्ग वाढवण्याची वेळ जी आहे ती पाटबंधारे विभागावर येऊ शकते. सध्या विसर्ग जो आहे तो 43,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. मात्र जर हा विसर्ग वाढवण्यात आला तर या भागातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, आणखी लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतं, पाण्याची या ठिकाणची पातळी देखील वाढू शकते. मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. लोकांची वाहनं बुडालेली आहेत, लोकांची वाहनं खराब झालेली आहेत, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सध्या लोक महत्त्वाचे आपले कागदपत्र असतील किंवा महत्त्वाच्या ज्या वस्तू असतील त्या घेऊन सुरक्षित ठिकाणी जात आहेत, किंवा जे वरच्या मजल्यावर राहिलं आहेत ते वरच्या मजल्यावरच आहेत. ज्या लोकांना या वरच्या मजल्यावरून सुरक्षित ठिकाणी जायचं आहे अशा लोकांना अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलवत आहे. ज्यांना त्यांच्या घरातच राहायचं आहे अशा लोकांना अन्न पुरवठा आणि पाणी देखील दिलं जाणार असल्याचं सांगितलं जाते. आत्ता देखील आपण पाहतोय की नागरिक आपल्या हातामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन जात आहेत, तर काही नागरिक जे आहेत ते आपल्या लहान मुलांना अगदी खांद्यावर घेतलेलं आहे आणि या ठिकाणाहून
सुरक्षित निघतायत. खरं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी नक्की. तैनात करण्यात आलेला आहे. अग्निशमन दल असेल किंवा आरोग्य विभागाच्या यंत्रणा देखील या ठिकाणी आहेत. मात्र दरवर्षीचीच ही परिस्थिती होती, त्यामुळे नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय आणि याच्यावर कायमची उपाययोजना काहीतरी महापालिका प्रशासनाने करावी अशी मागणी सध्या नागरिक करतायत. मात्र दरवर्षीच अशा प्रकारे नुकसान होत असल्यामुळे या एकता नगरीतील नागरिक जे आहेत ते सध्या हैराण झाल्याचं पावसाळ्यात आपल्याला पाहायला आणि मिळतं. आणि तेच आज पुनरावृत्ती पाहायला मिळाली. पुण्यामधले पुन्हा एकदा खडकवासला धरण भरलं, त्याच्यातून विसर्ग सुरू झाला आणि इथे पुण्यातल्या एकता नगरमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागलाय. सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलेलं आहे. धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. नागरिकांच्या बचावासाठी बोट देखील दाखल झालेली आहे.